नमस्कार, मी आशा. आपला एक्सरसाइज 1.1 चालू आहे. त्याच्यामधला क्वेश्चन 3 आहे. फाइंड LCM अँड HCF ऑफ फॉलोइंग इंटिजर्स बाय अप्लाइंग द प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. LCM आणि HCF काढायचा आहे बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. फर्स्ट एक्झाम्पल आहे 12, 15 आणि 21चा. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल यांचे आपण प्राइम फॅक्टर्स काढूया. तर फर्स्ट नंबर आहे 12. तर 12 हा नंबर 2च्या टेबलमध्येच आहे. ओके, 2 डिवायडेड बाय 12 6 येईल. अगेन 2 डिवायडेड बाय 6 किती येईल? 3 येईल. 3 डिवायडेड बाय 3 1. ओके, हे झालं 12चं प्राइम फॅक्टरायझेशन. आता 15च्या युनिट प्लेसला 5 आहे. ओके, पण हा 15 हा नंबर 3च्या टेबलमध्येच आहे. ओके, 3 5 जा 15, 5 1 जा 5. ओके, आता 21. तर 21 हा पण नंबर 3च्या टेबलमध्ये आहे. प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करताना आपण फर्स्ट ऑफ ऑल चेक करतो 2ने डिव्हिजिबल आहे का. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर असतात ते नंबर 2ने डिव्हिजिबल असतात. ओके, ज्या नंबर्सची डिजिटची सम 3ने डिव्हिजिबल असते ते नंबर 3ने डिव्हिजिबल असतात. आता हे खूप छोटे छोटे नंबर्स आहेत. ओके, आता 2 + 1 आपल्याला चेक करायचं असेल तरी 3 येतं, किंवा 21 हा नंबर 3च्या टेबलमध्ये पण आहे. ओके, 3 7 जा 21, 7 1 जा 7. ओके, इथं 1 येईपर्यंत लास्टला आपण डिवाइड करत असतो. ओके, तर आपण यांचे सगळे प्राइम फॅक्टर्स या साईडला लिहूया. ओके, 12चे काय प्राइम फॅक्टर्स आहेत? 2 × 2 × 3. 15चे काय प्राइम फॅक्टर्स आहेत? 3 × 5. ओके, आणि 21चे काय प्राइम फॅक्टर्स आहेत? 3 × 7. ओके, तर आता आपला HCF म्हणजे काय असतो? हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 12, 15 अँड 21. ओके, हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्याच्यामधला कॉमन फॅक्टर फक्त 3 आहे. ओके, म्हणून यांचा HCF 3 येईल. ओके, आता LCM ऑफ 12, 15, 21. LCM मीन्स लिस्ट कॉमन मल्टिप्लायर. कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर 3 आहे, मल्टिप्लाय बाय ऑल अनकॉमन फॅक्टर्स. तर 12चे अनकॉमन फॅक्टर्स आहेत 2 × 2, 15 मधले 5. ओके, आणि 21चा 7. ओके, यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या नंबरचा LCM असेल. तर मल्टिप्लिकेशन करूया. 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 5 जा 60, आणि 60 × 7, 7 6 जा 42 आलं. ओके, तर हे आपलं ॲन्सर आहे. ओके, आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. तर हे सेकंड एक्झाम्पल आहे 17, 23 अँड 29चा LCM आणि HCF काढायचा आहे. तर ऑल दीज आर प्राईम नंबर्स. ओके, तर नेहमी जर प्राईम नंबर्सचा HCF काय असतो? 1 असतो. नेहमी लक्षात ठेवा. आणि प्राईम नंबर्सचा LCM त्या नंबर्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्या प्राईम नंबर्सचा LCM असतो. ओके, डोळे झाकून तुम्ही लिहू शकता. तरी पण आपण 17चे फॅक्टर्स करूया. 17चे काय फॅक्टर्स येतील? 1 आणि 17. ओके, तर हे आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन पण करायची गरज नाही आहे. ओके, तर आपण डायरेक्टच त्यांचे फॅक्टर्स लिहूया. 17चे काय फॅक्टर्स आहेत? 1 × 7, 17. ओके, 23चे काय फॅक्टर्स येतील? 1 × 23. प्राईम नंबर्सला फक्त 2 फॅक्टर्स असतात, 1 अँड नंबर इटसेल्फ. ओके, आणि 29 या नंबरचा फॅक्टर 1 आणि 29. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण HCF काढूया. HCF ऑफ 17, 23 अँड 29. तर प्राईम नंबर्सचा HCF 1 असतो. ओके, आणि आता आपण यांचा LCM काढूया. LCM ऑफ 17, 23 अँड 29. तर प्राईम नंबर्सचा LCM त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं. 17 × 29 × 23. ओके, तर आपण हे मल्टिप्लाय करून याची व्हॅल्यू काढूया. ओके,
तर 17, 29 आणि 23चं मल्टिप्लिकेशन 11,339 येतं आणि हा त्यांचा LCM आहे. ओके. आता थर्ड एक्झाम्पल 8, 9 आणि 25. तर 8चे आपल्याला प्राईम फॅक्टर्स काढायचे आहेत. ओके. तर 8 हा नंबर 2च्या टेबलमध्येच आहे. 2 डिवायडेड बाय 8 4 येतं. ओके. आणि अगेन आपण या 4ला 2ने डिवाइड करूया. 2 डिवायडेड बाय 2. ओके. अगेन 2ने डिवाइड करूया. 1 येतं. ओके. तर इथं 1 येईपर्यंत आपण डिव्हिजन करतो. ओके. तर 9चे प्राईम फॅक्टर्स काय 3 मल्टिप्लाय बाय 3 आहेत. ओके. तरी पण आपण हे करून घेऊया. आणि 25चे काय फॅक्टर्स येतात, तर 25चे फॅक्टर्स आहेत 5 मल्टिप्लाय बाय 5. तर आता याच्यामध्ये एक पण फॅक्टर कॉमन नाही आहे. ओके. तर आता HCF ऑफ 8, 9 अँड 25 इज इक्वल टू 1 येईल. मग एक पण फॅक्टर जर कॉमन नसेल तर यांचा HCF 1 येतो, कारण 1 हा ऑल नंबर्सचा फॅक्टर असतो. ओके. आपण प्रत्येक वेळी 1 लिहित नसतो. ओके. आता LCM ऑफ 8, 9 अँड 25. जर नंबरचा HCF 1 असतो तर त्या नंबरचा LCM डोळे झाकून त्या नंबरचं मल्टिप्लिकेशन असतं. ओके. 8 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 25 आलं. ओके. तर 25 9 जा 225 मल्टिप्लाय बाय 8. ओके. तर आपण इथं करूया 225 मल्टिप्लाय बाय 8. 16 + 2 18 आलं. ओके. तर 1800 हा यांचा LCM आला. ओके. तर आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. नंबर 4 आहे, चेक वेदर द 6n कॅन एंड विथ द डिजिट 0 फॉर एनी नॅचरल नंबर n. ओके. आपल्याला काय सांगितलं आहे, 6n वेअर n इज नॅचरल नंबर. तर n असा एक नॅचरल नंबर आहे का की 6n ची व्हॅल्यू अशी येईल जिथं की 6n ची व्हॅल्यू काढल्यानंतर लास्टला युनिट प्लेसला 0 हा नंबर येईल. तर अशी 6n ची व्हॅल्यू आहे का ते चेक करा असं सांगितलेलं आहे. ओके. तर आपल्याला 6n च्या व्हॅल्यूज काढता येतील. तर आपण काढून बघूया. 6:1 नॅचरल नंबर 1 पासून चालू होतात. ओके. तर 6:1 ची व्हॅल्यू 6च येते. 6:2 ची व्हॅल्यू 36 येईल. 6:3 ची व्हॅल्यू येईल 36 मल्टिप्लाय बाय 6. 6 6 जा 36. 3 कॅरी केला. 6 3 जा 18 21 आलं. ओके. 216 आलं. ओके. 6:4 ची व्हॅल्यू काय येईल, 6:2 मल्टिप्लाय बाय 6:2. ओके. असं पण करता येईल किंवा 216 मल्टिप्लाय बाय 6. ओके. ची व्हॅल्यू आली 1296. ओके. 1296 आली. तर आता ह्या ज्या व्हॅल्यू काढत जातोय आपण 6:1 2 3, तर याची जर युनिट प्लेस बघितली आपण तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला 6 येते. ओके. 6:n जर व्हॅल्यू काढत गेलो आपण तर प्रत्येक ठिकाणी युनिट प्लेसला 6 येतं. ओके. तर मग आता काय, तर असा n आपल्याला सापडणारच नाही आहे की ज्याच्या युनिट प्लेसला 0 असेल. ओके. तर अशी व्हॅल्यूज नाही आहे. ओके. तर मग आता या थेरमचं प्रूफ कसं लिहायचं, तर ही व्हॅल्यू नाही हे प्रूव्ह करण्यासाठी जर अशी व्हॅल्यू असेल 6:n इज इक्वल टू ज्याच्या युनिट प्लेसला 0 असेल तर 6:n चा फॅक्टर नक्कीच 5 असेल. कारण आपल्याला माहिती आहे 5च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टनुसार ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 हे नंबर्स असतात त्या नंबर्सचा 5 हा फॅक्टर असतो. म्हणून 6:n चा 5 हा एक फॅक्टर होईल. ओके. बट
6 रेस टू एनचे काय फॅक्टर्स येतील? 2 मल्टिप्लाय बाय 3 रेस टू एन. ओके, असे काही आपल्याला 6 रेस टू एनचे फॅक्टर येतील आणि हे फिक्स आहेत. ओके, तर 2 रेस टू एन आणि 3 रेस टू एन हे 6 रेस टू एनचे फॅक्टर्स येतील. ओके, त्याच्यामुळं बाय युजिंग फंडामेंटल थेरम ऑफ अर्थमॅटिक दिस स्टेटमेंट इज रॉंग. ओके, तर 6 रेस टू यांचा 5 हा फॅक्टर असणार नाही. ओके, दिस इज द प्रूफ. ओके, तर हेच आपण व्यवस्थित लिहूया. ओके, तर आपण याचं प्रूफ लिहूया. इफ द नंबर 6 रेस टू एन फॉर एनी एन वेअर एंड विथ द डिजिट 0 देन इट विल बी डिव्हिजिबल बाय 5. ओके, कारण की युनिट प्लेसला जर 0 असेल तर तो नंबर 5ने डिव्हिजिबल असतो. डिव्हिजिबल टेस्ट ऑफ 5. ओके, देन ओके, और याचाच काय अर्थ आहे? दॅट इज प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ 6 रेस टू एन कंटेन फॅक्टर 5. ओके, that is not possible because that is not possible because why this is not possible? Because 6 raised to n have prime factorization 2 multiplied by 3 under bracket raised to n. Okay, or 2 raised to n or multiplied by 3 raised to n. ओके, मी मगाशी सांगितलं ते लिहून घेतलेलं आहे. ओके, सो बाय द युनिकनेस ऑफ द फंडामेंटल थेरम ऑफ अर्थमॅटिक दॅट देअर इज नो प्राइम फॅक्टरायझेशन, नो अदर प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ 6 रेस टू एन. 6 रेस टू एनचं फक्त ओनली 1 प्राइम फॅक्टरायझेशन येतं, ते हे. ओके, सो देअर इज नो एनी नॅचरल नंबर एन फॉर विच 6 रेस टू एन एंड्स विथ द डिजिट 0. ओके, दॅट इज द प्रूफ. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.